3 मेला नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला. जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं स्वप्न भंग झालं. 12 मेला ही परीक्षा रद्द करण्यात आली आणि 21 जूनला ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली. पण या दरम्यानच्या काळामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांता यांनी एक विधान केलं आणि त्या विधानातला एक शब्द उचलून एका 30शीतल्या तरुणाने अमेरिकेत बसून एक चळवळ उभी केली. त्या चळवळीचं नाव होतं कॉकरोच जनता पार्टी. या चळवळीचा प्रणेता नंतर भारतात आला आणि त्याने थेट जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली. देशभरातून त्याच्यासाठी तरुण एकवटले गेले, विद्यार्थी एकवटले गेले, पालक एकवटले गेले आणि 20 जुलै 2026ला एक न भूतो असं आंदोलन उभं राहिलं. हे आंदोलन यथावकाश चालत राहिलं आणि 26 जुलैला या आंदोलनातला एक महत्त्वाचा भिडू सपशेल त्रिफळाचीत झाला. त्याचं नाव होतं धर्मेंद्र देवेंद्र प्रधान. देशाचे शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि या आंदोलनाचा जो प्रणेता होता तो बघता बघता नुसता हिरो नाही तर जेनजीचा सुपर हिरो झाला. त्याचं नाव अभिजित दिपके. आता एखादा मोठा खेळाडू जो विश्वचषक जिंकून देतो किंवा एखादा मोठा चित्रपट कलाकार की जो चित्रपट सुपर डुपर हिट करून देतो त्यांना चाहते असतात. आता एखादं असं आंदोलन की ज्या आंदोलनाने मस्तवाल असलेल्या भाजप सरकारच्या मुखियांना सुद्धा जमेल त्या पद्धतीत आपल्या सोशल मीडियाचा वापर करून जेनजीला साथ घालावी लागते. मग या अशा आंदोलनाचा हिरो हा फक्त हिरो नसतो तर तो सुपर हिरो होतो. आणि मग या सुपर हिरोसाठी आता सगळ्यांनीच आपापली फिल्डिंग लावलेली आहे. या सुपर हिरोसाठी लागलेल्या या फिल्डिंगबद्दलच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त. मित्रहो, अभिजित दिपके जर आता आपण पाहिलं तर या वर्षातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हिरो म्हणून आपल्याला वावरताना दिसतोय. आता अभिजित दिपके हा मागासवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला छत्रपती संभाजीनगरचा एक तरुण जो स्वतः अजून त्याच्या वयाची 30 इतकापर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. त्याने ज्या पद्धतीत जेनजीचं आंदोलन उभं केलं, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला, पंतप्रधानांना अगदी रीड करायला भाग पाडलं, इंस्टाग्राम वापरायला भाग पाडलं, जेनजीच्या भाषेत बोलायला भाग पाडलं आणि मग या सगळ्या गोष्टी करता करता 3ऱ्या इंस्टाग्राममध्ये पंतप्रधानांनी जेनजी किंवा जेनजीच्या माध्यमातून स्वतःला आणि आपल्या आईला शिवीगाळ करणाऱ्यांना माफही करून टाकलं. आता असा हा अभिजित दिपके कोणाचा? तर काही म्हणतात तो आपचा. आप बरोबर त्याची जवळीक होती, पण आता तो आपशी तितकी जवळीक साधून आहे का? तर नाहीये. कारण आपच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि अभिजित दिपकेलाही आता काही गोष्टी कळलेल्या आहेत. त्यामुळे तो आता आपपासून दूर आहे. पण त्याच वेळेला या अभिजित दिपकेला आपल्या जवळ खेचण्यासाठी आता राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रचंड मोठं लॉबिंग करायला सुरुवात केली. आणि आता अशी वेळ आलेली आहे की दिपके सांगा कुणाचे? दिपके आमच्या जेनजीचे असं जेनजी बोलू शकते. पण त्याच वेळेला हे दिपके आपल्याकडे असायला हवेत असं म्हणून किंवा दिपके आपल्या संपर्कात आहे, आपल्या जवळ आहे असं म्हणून सामाजिक न्यायमंत्री जे आहेत संजय शिरसाट, जे स्वतः छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि त्यांनी 26 तारखेला या दिपकेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली, त्याच्या आईवडिलांची भेट घेतली, त्याचं कौतुक केलं. आता दिपकेचं कौतुक करणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. जो तरुण नेता किंवा जो तरुण थेट पंतप्रधानांनाच वेठीला धरतो, NDA सरकारला वेठीला धरतो, भाजप सरकारचे अक्षरशः लखतरं काढतो आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळवतो, तो अभिजित दिपके हा जेनजीचा हिरो असेल, अनेक विद्यार्थ्यांचा हिरो असेल, पण तो शिरसाटांचा हिरो कसा होऊ शकतो? ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी या संजय शिरसाट यांची अक्षरशः लखतरं काढली
आणि तुम्ही त्याच्या घरी का गेला, तुम्हाला हे करण्याची काय गरज होती, अशा पद्धतीचे प्रश्न एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाटांना विचारून त्यांना अंतरावर राहण्याच्या सूचना केल्या. आता 26 तारखेला संजय शिरसाट गेले. शिंदेंच्याच पक्षात दुसरे नवे नेते आहेत की जे चळवळ हाच ज्यांचा आत्मा आहे, ते आहेत बच्चू कडू. आता बच्चू कडू हे सुद्धा 30 जुलैला या अभिजित दिपकेच्या घरी गेले. त्यांनी त्याचं कौतुक केलं, त्यांनी त्याचा सत्कार केला आणि संजय शिरसाट यांची कान उघडणी झालेली आहे हे माहीत असून सुद्धा बच्चू कडू तिकडे गेलेले होते. आता बच्चू कडू यांचा प्रयत्न काय होता, तर त्याचं कौतुक करणं. संजय शिरसाट यांचा प्रयत्न काय होता की आपल्याच परिसरातला एक तरुण इतकं मोठं आंदोलन उभं करतो म्हणून ते त्याच्या घरी गेले. पण या दोघांनीही एकनाथ शिंदे यांची वक्रदृष्टीच मिळवली असं आपण समजू शकतो, कारण त्याचे सगळे तपशील आपल्याला माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता बच्चू कडू गेले आणि शिरसाट गेले, मग ते खैरे मागे कसे राहतील? छत्रपती संभाजीनगरचे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत, माजी खासदार आहेत, ज्येष्ठ शिवसेना नेते आहेत, ते सुद्धा दिपकेच्या घरी पोहोचले. आता त्यांनी सुद्धा दिपकेच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं कौतुक केलं, गप्पा मारल्या आणि खैरेंनी एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी काय केलं, तर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंबरोबर या दिपकेची चर्चा करून दिली आणि दिपकेला भविष्यात काही मदत लागली किंवा त्याने भविष्यात जर त्याला काही हाक मारावीशी वाटली तर त्याने उद्धव ठाकरेंना हाक मारावी असं सांगून खैरे तिथून निघाले. आता शिरसाट झाले, कडू झाले, खैरे झाले, पण त्या दरम्यानच म्हणजे या सगळ्यांच्याच आधी किंवा दरम्यान भाजपच्या नेत्यांनी या अभिजित दिपकेला आपल्या स्वतःच्या पक्षात खेचण्यासाठी प्रचंड ओढाताण सुरू केली आणि तो लक्ष देत नाहीये किंवा तो आपल्या हाताला लागत नाहीये असं म्हटल्यानंतर त्यांनी त्याला त्या स्थानिक नेत्यांनी धमकवायला सुद्धा सुरुवात केली. याच्याबद्दल स्वतः दिपकेने नाराजी व्यक्त केली. त्याच्या आई वडिलांसह त्याने आपल्या दुसऱ्या नातेवाईकांकडे राहायला सुद्धा सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टी आता अभिजित दिपकेला कोणता राजकीय पक्ष आपल्याकडे खेचणार का किंवा अभिजित दिपके हा राजकारणात जाणार का असं त्याच्या वडिलांना पण विचारलं. त्याच्या वडिलांनी दिलेलं जे काही उत्तर आहे ते अत्यंत डिप्लोमॅटिक आहे आणि सावध पद्धतीचं आहे. पण दिपके हा जर राजकीय पक्षांच्या वाटेला गेला तर त्याचा कन्हैया कुमार होऊ शकतो का? तुम्हाला आठवतो कन्हैया कुमार गुजरातमध्ये सगळ्यात मोठं आंदोलन ज्याने केलं होतं, JNUचा तो CPMचा प्रमुख होता आणि त्याने 2024ची निवडणूक लढवली होती, त्याच्यामध्ये तो पराभूत झाला होता. आता कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये आहे. म्हणजे कन्हैया कुमार हा उत्तम वक्ता आहे, अभिजित दिपके हा तितका काही चांगला वक्ता नाहीये, हे आपल्याला मान्य करायला लागेल. पण सध्या सगळ्या वाहिन्या, सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म हे दिपकेची वेळ मिळवण्यासाठी प्रचंड ओढाताण करत आहेत. याचं कारण काय की दिपकेला TRP आहे, जेनझी दिपकेला लाईक करतंय आणि या सगळ्या गोष्टीमुळे दिपके हिरो झालेला आहे. पण दिपकेच्या हिरोबद्दल ज्या वेळेला आपण वेध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की दिपके हा वन मॅच वॉन्डरर्स जसे असतात किंवा वन मॅच विनरर्स जसे असतात तसा आहे. एक आंदोलन मोठं झालं, खरं आहे, ते आंदोलन न भूतो असं होतं, पण हाच दिपके राजकीय पक्षांच्या वाट्याला गेला तर या दिपकेला राजकीय पक्ष अडगळ म्हणून किंवा आपल्या ड्रॉइंग रूम मधला एक शोपीस म्हणून ठेवतील असं आपल्याला वाटतंय किंवा अशी परिस्थिती येईल असं दिपकेच्या बाबतीत होईल का? तर याचं उत्तर हे आपल्याला काळच देऊ शकतो. पण बाकी काही असलं तरी सगळ्या राजकीय पक्षांनी अभिजित दिपकेसाठी जोरदार पॉलिटिकल सेटिंग लावलेली आहे. दिपके कोणाच्या हाताला लागतो हे बघायचंय, पण तोपर्यंत या सगळ्या राजकीय पक्षांना एकच गोष्ट बोलावी लागेल, दिपके सांगा कुणाचा? दिपके म्हणतोय मी माझ्या जेनझीचा. मित्रहो, अभिजित दिपके याने राजकीय पक्षांमध्ये जावं का? भाजप किंवा शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना यांचा नाद दिपकेने केला तर जेनझीच्या भविष्यातल्या प्रश्नांकडे आणि आंदोलनांकडे दुर्लक्ष होईल असं आपल्याला वाटतंय का? अभिजित दिपकेने नेमकं काय करावं असं आपल्याला वाटतंय ते आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा. धन्यवाद.